ओडिशाच्या भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी म्हणजेच KIIT विद्यापीठात गुरुवारी रात्री एका नेपाळी मुलीचा मृतदेह आढळून आलाय। प्रिया शाह या 18 वर्षाच्या नेपाळी मुलीनं विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील फॅनला लटकून आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जातंय। गेल्या 2 महिन्यातील विद्यापीठातील ही दुसरी घटना आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये प्राकृती लम्साल या 20 वर्षीय नेपाळी विद्यार्थिनीनेही KIIT वसतिगृहात आत्महत्या केलेली होती। तेव्हा विद्यापीठ प्रशासनानं नेपाळी मुलींना जबरदस्ती घरी पाठवलं होतं आणि हे प्रकरण दाबण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता। प्रिया शाह ही मूळची बीरगंजची असून ती विद्यापीठात कम्प्युटर सायन्स BTech मध्ये प्रथम वर्षात शिकत होती। गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता जेव्हा वसतिगृहाच्या वॉर्डननं तिच्या रूमकडे चक्कर मारली तेच ती त्यांना फॅनला लटकलेली दिसली। या घटनांमुळे नेपाळी विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे। या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असल्याचं भुवनेश्वर पोलीस आणि सरकारनं सांगितलेलं आहे। पण नेमकं असं काय होतंय KIIT विद्यापीठात की तिथे मुली आत्महत्या करतात आणि तेही नेपाळी?